6.5 किलोमीटर. ओके. माझ्या मागे तुम्ही बघता आहात गोलकोंड्याचा प्रसिद्ध किल्ला. हैदराबाद शहरापासून अंदाजे 10 ते 11 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे. साधारण 1143 मध्ये या किल्ल्याची रचना करण्यात आली. वरंगळच्या राजांनी या किल्ल्याची बांधणी एका टेकडीवरती केली आणि त्याची खासियत अशी की त्यांच्या राज्यामध्ये एका मेंढपाळाने त्यांना हे सुचवलं की या टेकडीवरती तुम्ही एक किल्ला बांधावा आणि त्या मेंढपाळाच्या स्मरणार्थच या किल्ल्याला गोलकोंडा असं म्हटलं जातं. गोला मीन्स मेंढपाळ आणि कोंडा म्हणजे टेकडी. अंदाजे 1512 मध्ये कुतुबशाहीने या किल्ल्यावरती कब्जा केला व गोवळकोंडा हीच त्यांची राजधानी देखील होती. हा आहे बालाहिसार दरवाजा. हा दरवाजा किल्ल्याच्या पूर्व दिशेला आहे. बालाहिसार म्हणजेच किल्ल्यातील मुख्य महाल व प्रधान कार्यालयांचा भाग. अक्कन्ना व मदन्ना येथे पूर्वी सर्व मुख्य प्रशासकीय कार्यालये होती. मध्ये वरंगळचे राजा कृष्णदेव यांनी हा किल्ला मोहम्मद शाह पहिला याला हस्तांतरित केला आणि यानंतर मोहम्मद शाह पहिला यांनी या किल्ल्याचे नाव बदलले. मोहम्मद शाह पहिला यांनी या किल्ल्याचे नाव बदलून मोहम्मदनगर असे ठेवले. गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड्समध्ये अजूनही हा किल्ला मोहम्मदनगर या नावाने देखील ओळखला जातो. नगीना बाग. नगीना बाग याचा अर्थ आहे बागो का सरताज. ही बाग मुघल स्थापत्य शैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. शवस्नान घाट. हा भाग पार्शियन व तुर्की शैलीमध्ये बनवण्यात आला आहे. माझ्या मागे या ज्या पायऱ्या दिसतात आहेत त्यांनी देखील तुम्ही किल्ल्यावरती चढू शकता. मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोर एक छोटी तोफ दिसेल. तिथून उजवा रस्ता धरल्यानंतर तुम्हाला हा रस्ता मिळेल. इथून तुम्ही वरती महालापर्यंत जाऊ शकता. पण मी दुसरा एक रस्ता तुम्हाला दाखवणार आहे जिथे आपण बऱ्याच सगळ्या गोष्टी बघणार आहे. ही आहे तारामती मस्जिद. सुरुवातीला या किल्ल्याची बांधणी ही कच्ची होती, पण जेव्हा हैदराबादमध्ये कुतुबशाही आली आणि या किल्ल्यावरती कुतुबशहाचे राज्य आले तेव्हा कुतुबशहांनी या किल्ल्याची पक्की बांधणी केली. 1687 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्यावरती कब्जा केला. या राणी महल परिसरामध्ये तेलंगणा टुरिझम तर्फे लाईट व साऊंड शोचे आयोजन केले जाते. बापरे, खूप उंच चढायला लागले. आता बघ सगळं लाल व्हायला लागलंय. तुम्हाला गोवळकोंडा किल्ल्याची सर्वात महत्त्वाची खासियत माहिती आहे का? प्रसिद्ध हिऱ्याची बाजारपेठ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसिद्ध कोहिनूर हिरा हा याच किल्ल्यावरचा. खरं तर कृष्णा नदीजवळ कोलार नावाचं एक गाव आहे. तिथं हा कोहिनूर हिरा सापडला आणि तो नंतर राजाला भेट म्हणून देण्यात आला.
कोहिनूर हिऱ्याबरोबरच अनेक बाकीचे जेळे जवाहरात सुद्धा भेट देण्यात आले होते. नंतर बरेच वर्ष गोलकोंडा किल्ल्यावरती हिऱ्याची खूप मोठी बाजारपेठ होती. होश, बराचसा भाग बघितला असं आपल्याला वाटतंय, पण मला तर वाटतंय आपण आताशी पावभाग बघितलाय. अजून खूप मोठा भाग किल्ल्याचा बघायचा आहे. आपण पटपट पुढे जाऊया, चला. बापरे, भरपूर चढण आहे, भरपूर मोठा किल्ला आहे. मला तर दम लागायला लागलाय, पण दमून चालणार नाही. खरं तर ऊन खूप आहे, त्यामुळे दमायला होतंय. पण नाही, मला दमायचं नाही आहे. थोडंसंच कदाचित राहिलं असेल अजून. मी चढणार आहे, चला. मी एका बुरुजावरती बसली आहे आणि माझ्या मागं तुम्ही किल्ल्याचा काही भाग बघू शकताय आणि हैदराबाद सिटी बघू शकताय. एक इतिहास आणि वर्तमान याचा एक सुंदर मिलाप माझ्या मागे तुम्हाला बघायला मिळतोय. एक मिनिट. मी जरा इथं 2 मिनिट थांबणार आहे आणि मग आपण पुढे जाऊया. किल्ला परिसराची तटबंदी साधारण 7 किलोमीटर लांबीची आहे. मुख्य किल्ल्याच्या बाजूने देखील एक संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे. ती साधारण 3 किलोमीटर लांबीची आहे. जेव्हा औरंगजेबाने किल्ल्यावर आक्रमण केले तेव्हा त्याला किल्ल्याच्या आतमध्ये शिरकाव करायला 8 महिने लागल्याचे सांगितले जाते. कुतुबशाहीचा 7वा राजा सुलतान अबुल हसन तानाशाह याने आपल्या मंत्रिमंडळामध्ये हिंदू मंत्र्यांची देखील नेमणूक केली होती. त्यामुळे किल्ल्यावरती हिंदू देवतांची देखील मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. गोष्ट म्हणजे हे मागं तुम्हाला नारळ आणि बांगड्या दिसतात आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे की हैदराबाद हे बांगड्यांच्या बाजारपेठेसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. तर त्याचंच हे उत्तम उदाहरण की इथे देवाला कौल लावण्यासाठी बांगड्या बांधल्या जातात. हा खूप मोठा किल्ला चढून येताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॅमिना हा खूप असला पाहिजे. आणि तुम्हाला नॉनस्टॉप येण्याची काही गरज नाही आहे. स्टॉप घेतच तुम्ही येणार आहे, कारण रस्त्यामध्ये इतक्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. तर आपोआप तुमचा विसावा होणार आहे. फायनली बरीच मोठी चढण चढून आल्यानंतर आणि किल्ल्याचा मुख्य भाग चढून आल्यानंतर माझ्या मागं जो तुम्हाला दिसतो आहे तो आहे राजाचा मुख्य महाल आणि हा आहे किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा पॉईंट. म्हणजेच राजाच्या महालापासून आता मी तुम्हाला दाखवते किल्ल्याचा नजारा. हे बघा, हैदराबाद शहर आणि हा किल्ल्याचा दिसणारा बहुतांश भाग. खूपच विस्तीर्ण किल्ला आहे, तरी हा खूपच थोडा भाग इथून कव्हर होतोय. आता मला खूप तहान लागली आहे. पाणी मी वाटेत पिलंय, पण आता खूप तहान लागली. माझ्याकडचं पाणी पण संपलंय. पण काळजी करायची गरज नाही. इथे मागे तुम्ही बघू शकताय लोक दिसतात आहेत. ते लोक महाल बघतात आहेत आणि त्याचबरोबर कोपऱ्यात एक कॅन्टीन आहे. तिथे मी आता काहीतरी पिणार आहे आणि खाणार पण आहे. चला जाऊया कॅन्टीनला. हे माझ्या मागे जे आजी आजोबा तुम्हाला दिसतात आहेत ते दोघंही 70 क्रॉस आहेत. आजींच्या कमरेला बेल्ट सुद्धा आहे, तरी पण त्यांची जिद्द बघा वाखाणण्यासारखी आणि आदर्शवत आहे. त्या दोघांनी सुद्धा हा किल्ला पूर्ण सर केलाय. बॉइल्ड स्वीट कॉर्न कॉब मिळालंय मला. बरं झालं, आता मी कणीस खाते. तहान भागवण्यासाठी आणि एनर्जीसाठी मी एक हा ऑप्शन काढलाय.
चला, यशस्वीपणे गोळकोंड्याचा किल्ला सर झाला. आता आपण परतीचा रस्ता धरणार आहोत. हा जो छोटासा रस्ता माझ्या मागे दिसतोय, तिथून आपण खाली जाणार आहे. चला. फायनली कॅप घातली मी. एवढा वेळ घालू का नको चाललं होतं, पण फार ऊन वाढलंय. घातली बाबा, उतरताना घातली. तुम्हाला जर आठवत असेल तर मगाशी मी जाताना या रस्त्याने गेले होते आणि येताना या बाजूने माघारी आली आहे. तर तुम्हाला वर जायचं असेल तर तुम्ही या बाजूने वरती जाऊन या बाजूने खाली येऊ शकताय. माझ्या मागे हा किल्ला आहे. मी मगाशी तुम्हाला उजवी आणि डावा रस्ता सांगितला. तिथून खाली आल्यानंतर मध्यभागी एक मोकळी जागा आहे. तिथून या बाजूला गेलं तर आपण आत येतो आणि इकडून आता आपण बाहेर जाणार आहे. काय मंडळी, कशी वाटली आजची गोळकोंड्याची सफर? मजा आली ना? मी पण आजचा दिवस खूप एन्जॉय केलाय. तर एक काम करायचंय, आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ही सफर घडवून आणण्यासाठी व्हिडिओ लगेच शेअर करायचा आहे. आणि आनंदी आनंद जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा लगेच सबस्क्राईब करायचंय, म्हणजे असे नवनवीन विषय तुम्ही लगेच बघू शकाल. चला, आज इथेच तुमची रजा घेते. भेटूया आनंदी आनंदाच्या एका नव्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत